आम्ही स्वतः प्रत्येक घरी जाणार आहोत. तुम्ही स्वतः उमेदवार म्हणून पुढे जावं एवढं विनंती. तुमची आमची भाजपा सर्वांची. कमाल पाहिजे म्हणून प्रचार करायचा, तरच विकासाची गंगा पुन्हा एकदा या पिंपरी गावामध्ये येईल. आम्हाला कोणाची दादागिरी चालू देणार नाही. वाघेरे पाटील फार शांत आहेत, सौम्य आहेत, सोबर आहेत, पण प्रभाकर वाघेरेजी पण आमचे साधे सिंपल सोबर दिसतात. पण जर दणका दाखवायचा झाला ना तर हम भी किसी से कम नाही आहे. कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. आम्हाला हमपणा नकोय. आम्हाला पाहिजे तो सोबरपणा पाहिजे, साधी माणसं पाहिजे जी साध्या सिंपल गरीब लोकांची कामं करतील. पैशाचा माज देणारी माणसं दारात उभं करू नका. माझं म्हणणं आहे पिंपरी या गावातल्या लोकांना, अशा माणसाला आपलं घर दाखवा की चला आपल्या घरी निघा. आमच्याकडे आम्ही कोणाची दादागिरी चालू देणार नाही, हमपणा चालू देणार नाही. सर्वसाधारण साधेपणा, सिंपलपणा जे प्रभाग वाघेरे पाटलांमध्ये आहे, संजोग वाघेरे पाटलांमध्ये आहे. मी नेहमी त्यांना म्हणायची, पाटील तुम्ही फक्त भाजपमध्ये शोभून दिसता. आणि माझी इच्छा होती की पाटलांनी भाजपमध्येच यावं, आणि आज पाटील भाजपमध्ये आहेत. खाडे सरांनी सांगितलं प्रभाग क्रमांक 21 मध्ये आपल्याला निवडणूक 4ही उमेदवार निवडून आणायचे आहेत. पाण्याच्या टाकीच्या बाबतीत देखील ज्योतिकाताईंनी त्या ठिकाणी काम केलं. म्हणजे असं काही ज्यांनी केलं काही त्यांनी केलं, परंतु काही मंडळी म्हणजे मीच सगळं काही करतोय आणि माझ्यामुळेच हे डेव्हलपमेंट होतंय असं हा भाग चुकीचा आहे. खरं वास्तविक पाहता हे काम करत असताना हा जनतेचा पैसा आहे आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होत असतंय. हे कुणी एकटा करू शकत नाही. आणि जे म्हणतं ना की आपण काही लोक म्हणतात की मी हे केलं, दान केलं. म्हणजे एक म्हण आहे की उजव्या हाताने दान केलं तर डाव्या हाताला कळलं नाही पाहिजे. तर हे दान सुद्धा म्हणजे आमच्यासारखे सुद्धा कार्यकर्ते करतो. म्हणजे आज भैरवनाथ मंदिर तुम्ही जर पाहिलं काही तर अतिशय सुंदर असं भैरवनाथ मंदिर आमच्या या गावामध्ये झालंय. याचं कारण की पूर्वी ज्यावेळेस नगरपालिका असताना त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून समाज मंदिर म्हणून त्या ठिकाणी बांधण्यात आलं. तर हे मंदिर त्यावेळेस बांधलं नसतं तर आज महानगरपालिकेच्या माध्यमातून ते मंदिर बांधता आलं नसतं. आणि ते मंदिर बांधल्यानंतर जे काही कळस आणि मंदिरातली प्राण प्रतिष्ठा वगैरे आहे ते आमच्या गावातील सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे. म्हणजे सर्व आडनावाचे लोक, सर्व या ठिकाणी रहिवासी असणारे सर्वांचं त्या ठिकाणी त्यांचं योगदान आहे आणि त्यांच्या योगदानातनं त्या मंदिराचा कळस आणि त्या ठिकाणी ते गोष्टी झाल्या. आणि त्याच्या समोर आपल्याला जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावरती बसलेला पुतळा आहे. आणि तो पुतळा ज्यावेळेस आम्ही नगरसेवक होतो, प्रभाकर असेल, आम्ही सगळेजण, तर त्यावेळेस आम्ही सिंहगडावरून खाली उतरतानाचं जे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती आहे त्या पद्धतीचा पुतळा आम्ही त्यावेळेस बसवला. आणि तो बसवल्यामुळे आज त्या ठिकाणी नवीन पुतळा आपण बसू शकलो. हे सगळं गोष्टी काय करत असताना आपल्याला ज्या पद्धतीनं काही मंडळी सांगतात की मी रोड केले, मी अमकं केलं, तमकं केलं, परंतु हा जे रोड करणं हे महानगरपालिकेचं काम आहे. गटर त्याच्यानंतर आपला ड्रेनेज असेल, पिण्याच्या पाण्याची सोय असेल. आज आमच्या नव महाराष्ट्र विद्यालयाच्या ग्राउंडवरती अतिशय चांगल्या पद्धतीनं की जिथं क्रिकेट मुलं आम्ही खेळतो तर त्या ठिकाणी पूर्वी आम्ही मिनी हायमाक लावला होता आणि आता या गेल्या पंचवर्षीमध्ये आम्ही त्या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीचे हायमाक्स लावले. त्यामुळं आज आमच्या या ठिकाणी अनेक खेळाडू तयार होतात आणि या ग्राउंडवर खेळणारे खेळाडू आज वेगवेगळ्या ठिकाणी लीगमध्ये खेळतात. हे जे करत असताना हे महानगरपालिकेच्या माध्यमातून झालेलं आहे. हे काही कुणाच्या फेरमालीतनं किंवा कुणाच्या
पैशातनं झालेलं नाही, हे महानगरपालिकेच्या पैशातनं झालेलं आहे. आज प्रभाग क्रमांक 21 के अधिकृत कार्यालय के उद्घाटन के समारोह में हमारी विधान परिषद के विधायक सुश्री उमा खापरे जी यहाँ पे आई हैं, जिनके कर कमलों द्वारा यहाँ के ऑफिस का उद्घाटन हुआ है। मैं आप लोगों से बताना चाहता हूँ कि हमारी विधायिका के पैर जहाँ भी पड़े हैं मुझे वहाँ पे सुनिश्चित है। इसलिए उमा ताई, आपको हम यहाँ से विश्वास दिलाना चाहते हैं कि हमारे चारों के चारों उम्मीदवार चुन के आएंगे और आपके आशीर्वाद से हमको कॉर्पोरेशन में भेजेंगे और हमारे रहे हुए प्रश्न को हमारे चारों उम्मीदवार छुड़ाएंगे, ऐसा हमें विश्वास है। धन्यवाद।